नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू यांनी वजन कसं कमी केलेलं आहे त्याबद्दल चाहत्यांना तिने सांगितलेलं आहे। त्याबद्दलचं रहस्य त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सैराट चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू नावरूपात आली। तिने साकारलेल्या आर्चीची भूमिका संपूर्ण देशभरात गाजली। बॉक्स ऑफिसवर 100 कोटी कमाई करणारा सैराट पहिला मराठी चित्रपट ठरला होता। यानंतर आर्ची पशाला घराघरात लोकप्रियता मिळाली। सैराटच्या यशानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही। गेल्या 10 वर्षात तिने एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या। अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं। यासह रिंकूने आपले फिटनेसकडेही लक्ष दिले। सैराटनंतर रिंकूने जवळपास 12 किलो वजन घटवलं होतं। याबाबत तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं। याशिवाय तिने नुकत्याच घेतलेल्या इंस्टाग्राम आस्क मी सेशनमध्येही फिटनेसबाबत खुलासा केलेला आहे। वजन कमी करण्यासाठी रिंकूने सुरुवातीला स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला होता, पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं अजून सांगते। साखर किंवा कोणतेही गोड पदार्थ खाणं तिने बंद केले होते। याशिवाय ती दररोज सकाळी लिंबू पाणी पिते। यामुळे तिच्या दिवसाची सुरुवात छान होते। तिच्या फिटनेसचं सर्वात मोठं सिक्रेट म्हणजे रिंकू दररोज न चुकता व्यायाम करते। नुकत्याच घेतलेल्या आस्क मी सेशनमध्ये एका नेटकऱ्यांनी रिंकूला तुझं वजन किती महिन्यात कमी झालं? वजन इतकं कमी कसं केलंस? काहीतरी मोटिवेशन दे प्लीज, असा प्रश्न विचारला होता। यावर रिंकू म्हणाली, दररोज वर्कआउट करा आणि हेल्दी पदार्थ खा। वेट लॉससाठी योगा चांगला की झुंबा? यावर रिंकूने योगा असं उत्तर दिलेलं आहे। वेट लॉससाठी जिम लावली पाहिजे का? घरी होऊ शकतो का? यावर अभिनेत्रीने वजन घरीही कमी होऊ शकतं असं उत्तर दिलेलं आहे। रिंकूला स्किन केअरबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, दररोज सकस आहार सेवन करा, योगा, मेडिटेशन आणि आनंदी राहा, कारण तजेदार आणि निरोगी त्वचासाठी आहारातील पोषण अत्यंत महत्त्वाचं असतं। दरम्यान रिंकूच्या वर्कआउटबद्दल सांगायचं झालं तर ती अलीकडे आशा आणि पुन्हा एकदा साडेमाडेतीन अशा दमदार चित्रपटामध्ये झळकली होती। आता येत्या काळात रिंकू आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।